जनसागर लोटला, कराडला अटक करा, धनंजय मुंडेंना हकला, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी. धनंजय मुंडेंना पालकमंत्री केल्यास बीडचं पालकत्व मी घेणार, दहशत चालणार नाही. बीडमधील हत्या प्रकरणावरून संभाजीराजे आक्रमक. मंत्रिमंडळात राहून धनुभाऊंनी फक्त डोळ्यांनी इशारा केल्यावर चौकशी संपते. आकाचा बाप कोण सर्व जनतेला माहिती. त्याला मंत्रिमंडळातून हकला, जितेंद्र आव्हाडांचा निशाणा. बीड प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू, कोणालाही पाठीशी घालणार नाही. संशयित आरोपींच्या कुटुंबियांची चौकशी सुरू. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. 2 जानेवारीपर्यंत आरोपींना शिक्षा करा, अन्यथा उपोषण करणार. बजरंग सोनावणेंचा इशारा. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सोनावणेंची मागणी. सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे जावं, मुख्यमंत्र्यांनी सापांना पोसू नये, 7.5 घालवावी, मनोज जरांगेंचं आवाहन. 75 खून झाले, मर्डर करणारे आणि मर्डर झालेले पण यांच्याच घरी काम करतात. हा नवीन पॅटर्न सुरू झालाय. सुरेश धस यांचा मुंडेंवर हल्ला बोल. धनंजय मुंडेंनी वाल्मी कराडला पालकमंत्रीपद भाड्याने दिलं. घटनाबाह्य सत्ता केंद्र मिळाल्यावर कराडने पोलीस प्रशासनावर जरब बसवली. प्रकाश सोळंकेंचा हल्ला बोल. वाल्मी कराडचं बिरहाड आता उचला, तुम्हाला मिळत नसेल तर मी धरून आणतो. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांचा इशारा. वाल्मी कराडवर कलम 302 लावा, संदीप क्षीरसागर यांची मागणी. वाल्मी कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण असल्याचाही आरोप. 3 फरार आरोपींचा मर्डर होऊन बॉड्या सापडल्याचा दमानियांचा फोन. कर्नाटकच्या बॉर्डरवर मर्डर झाल्याचं फोनवरील व्यक्तीने सांगितल्याचा दमानियांचा खळबळजनक दावा. आमच्याकडे मर्डर झाल्याची अधिकृत माहिती नाही. दमानियांच्या दाव्यावर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यात काहीही होऊ शकतं. 3 फरार आरोपी मारून टाकले जाऊ शकतात. अंजली दमानियांच्या दाव्यावर मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया. वाल्मी कराडचे आश्रयदाते असलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही? संभाजीराजे छत्रपतींचा संतप्त सवाल. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी राज्यभर मोर्चा काढणार, जरांगे आक्रमक. जिल्ह्यात मोर्चासाठी तयारीला लागण्याचंही आवाहन. वाल्मी कराडला बीडचा कार्यकारी पालकमंत्री केल्यानेच खंडणीचे प्रकार वाढले. प्रकाश सोळंकेंची खोचक टीका. खंडणीच्या वाढत्या घटनांमुळे सरपंचाची हत्या झाल्याचा आरोप. प्राजक्तामाळी सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार करणार, सूत्रांची माहिती. परळीत धनंजय मुंडेंकडून इव्हेंट मॅनेजमेंट होत असल्याचं धस यांचं वक्तव्य. प्राजक्तामाळीच्याही नावाचा उल्लेख. आज पत्रकार परिषद घेणार. मी प्राजक्ता ताई असा उल्लेख केला. प्राजक्ता माळींनी माझं वक्तव्य नीट ऐकावं. मी कुणाचा अपमान केला नाही. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. पुण्यातील राजगुरुनगरमध्ये बंदची हाक. 2 चिमुकल्यांवर अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप. सामाजिक संस्था आणि व्यापारी वर्गाकडून बंदचं आवाहन. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. शहा नड्डांच्या उपस्थितीत चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती. भाजपचं 12 जानेवारीला शिर्डीत महाअधिवेशन. शहा नड्डा लावणार उपस्थिती. तरुणांना भाजप सोबत जोडण्यासाठी नव्या अभियानाची होणार घोषणा. साताऱ्यातील पुसेगावमध्ये श्री सेवागिरी हिंदकेसरी बैलगाडा शर्यत संपन्न. वाघवाडीचा रोमन आणि सर्जा ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. जळगाव, नाशिकसह अमरावती जिल्ह्यात पिकांचं नुकसान. बळीराजा पुन्हा संकटात.